दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सध्या श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध कपालेश्वर मंदिर येथे देखील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली। पहिल्या श्रावण सोमवारी तब्बल 1 लाखापेक्षा जास्त भाविकांनी श्री कपालेश्वर मंदिर येथे दर्शनाचा लाभ घेतला। त्याच पार्श्वभूमीवर कपालेश्वर मंदिर संस्थानकडून आज जवळपास 2 लाख भाविकांच्या दर्शनाचं नियोजन करण्यात आलं। कपालेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी या नियोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे। कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने आज भाविकांसाठी अशी अतिशय सुसज्ज अशी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे। यामध्ये NB सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक, सूर्य अकॅडमी, गरुड जेप अकॅडमीचे स्वयंसेवक, त्याचप्रमाणे देवस्थान व्यवस्थापन समितीचे आमचे जे समन्वयक आहेत यांच्या माध्यमातून गर्दीचं अतिशय सुसज्जपणे नियंत्रण करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे मागील पहिल्या सोमवारी तब्बल 1 लाख भाविकांनी दर्शनाची इथे सोय करण्यात आली होती। ही संख्या वाढून 2 लाख जरी झाली तरी ही यंत्रणा अतिशय त्याला सुसज्ज आहे हे मागच्या सोमवारवरून आमच्या लक्षात आलं। मागील वेळी साधारण दर्शनासाठी जास्तीत जास्त लागलेला वेळ 17 मिनिटे होता, तर कमीत कमी 3 मिनिटात दर्शन झालं होतं। पूर्वी हाच वेळ 1 ते 1.5 तास लागत होता। दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगली व्यवस्था आहेत आणि पहिले 2-2, 2.5 तास लागायचे। यावर्षी 15 ते 16 मिनिटात दर्शन झालं। खूप समाधान झालं। खूप चांगली व्यवस्था केली ट्रस्टने। अशी व्यवस्था पुढे कायम स्वरूपी व्हावी हीच कपालेश्वरची प्रार्थना। दर्शन झालं आपण काय? हो, दर्शन झालं एकदम व्यवस्थित। एकदम संस्थांचं एकदम भारी नियोजन आहे यावर्षी आणि एकदम खूप छान वाटलं मला। एक 10-15 मिनिटं लागतात दर्शनाला। जय बोले। आज सकाळपासून साधारण 20,000 भाविकांनी कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।